नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 5वे हरित ऊर्जेच्या दिशेने। हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये आज आपल्याला अभ्यासायचा आहे। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, खालील तक्त्यातील तिन्ही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन जोड्या जुळवा। या ठिकाणी एक तक्ता दिला आहे, त्या तक्त्यामध्ये 3 स्तंभामध्ये आपल्याला जोड्या लिहून दिल्या आहेत। आपल्याला योग्य जोड्या जुळवून हा तक्ता पुन्हा लिहायचा आहे। तर उत्तर, पहिल्या स्तंभात पहिली जोडी बघा, पहिले कोळसा, औष्णिक ऊर्जा आणि औष्णिक विद्युत केंद्र। दुसरी जोडी युरेनियम, अणुऊर्जा, अणुविद्युत केंद्र। तिसरी जोडी पाणी साठा, स्थितीज ऊर्जा, जलविद्युत केंद्र। चौथी जोडी वारा, गतीज ऊर्जा, पवन विद्युत केंद्र। अशा प्रकारे आपण दिलेल्या तक्त्यातील तिन्ही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात देऊन ह्या जोड्या जुळवल्या आहेत। दुसरा प्रश्न, औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात? या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या? उत्तर, औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोळसा हे जीवाश्म इंधन वापरतात। कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून विद्युत निर्मिती केली जाते। औष्णिक विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या: हवा प्रदूषण, कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साइड्स यासारखे हानिकारक आणि आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात। इंधनाचे सूक्ष्म कण वातावरणात सोडले जातात। या घनरूप कणांमुळे श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात। कोळशाचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत, ते फार काळ पुरणार नाहीत। यामुळे पुढच्या काळात विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येतील। तिसरा प्रश्न, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय इतर कोणत्या विद्युत केंद्रात उष्णता ऊर्जा वापरली जाते? ही उष्णता ऊर्जा कोणकोणत्या मार्गाने मिळवली जाते? उत्तर, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय अणुऊर्जा केंद्रात आणि नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रे या 2 विद्युत केंद्रात उष्णता ऊर्जा वापरली जाते। अणुऊर्जा केंद्रात युरेनियम अथवा प्लुटोनियम सारखे अणू वापरले जातात। या अणूंच्या अणुकेंद्रकाचे विखंडन केले जाते। यातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी केला जातो। नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रात नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाइन वापरले जाते। सौर औष्णिक विद्युत केंद्रातही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून परावर्तक व शोषकांच्या साहाय्याने उष्णता निर्माण करून त्यापासून पाण्याची वाफ केली जाते। या वाफेवर टर्बाइन व टर्बाइनवर जनित्र चालवून सौर औष्णिक ऊर्जा निर्मिती केली जाते। चौथा प्रश्न आहे, कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रात ऊर्जा रूपांतरणाचे जास्त टप्पे आहेत? कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रात ते कमीत कमी आहेत? उत्तर, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात ऊर्जा रूपांतरणाचे सर्वात जास्त टप्पे आहेत। पवन विद्युत निर्मिती केंद्रात किंवा पवन विद्युत निर्मितीत ते सर्वात कमी आहेत। प्रश्न 5वा आहे, खालील शब्दकोडे सोडवा। शब्दकोडे सोडवण्यासाठी काही प्रश्न दिले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे लिहून आपल्याला ते शब्दकोडे सोडवायचे आहे। पहिला प्रश्न आहे, औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरले जाणारे इंधन। उत्तर आहे कोळसा, म्हणून ज्या ठिकाणी 1 आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोळसा आहे। त्या 3 डब्यामध्ये आपल्याला कोळसा लिहायचा आहे। दुसरा आहे, साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा हा ऊर्जेचा स्रोत आहे। हा कोणत्या ऊर्जेचा स्रोत आहे? तर पारंपरिक। ज्या ठिकाणी 2 लिहिलेले आहे त्या सर्व बॉक्समध्ये आपल्याला पारंपरिक लिहून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यामध्ये लिहायचं आहे। तिसरा आहे, चंद्रपूर येथील विद्युत निर्मिती केंद्र।
उत्तर आहे औष्णिक ऊर्जा. चौथा प्रश्न आहे नैसर्गिक वायूमधील ऊर्जा. रासायनिक. नैसर्गिक वायूमध्ये रासायनिक ऊर्जा असते. पाचवा प्रश्न पवन ऊर्जा म्हणजे. उत्तर हरित ऊर्जा. या प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्या कोड्यामध्ये लिहून हे शब्दकोडे पूर्ण करता येतील. प्रश्न 6वा आहे फरक स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला फरक स्पष्ट करा आहे पारंपरिक ऊर्जा स्रोत व अपारंपरिक ऊर्जा स्रोत. उत्तर पारंपरिक ऊर्जा स्रोत मध्ये पहिला मुद्दा आहे पारंपरिक ऊर्जा स्रोत प्रदूषणकारी आहेत, त्यातून मोठ्या प्रमाणात कार्बन प्रदूषण होते. अपारंपरिक ऊर्जा स्रोत यामध्ये पहिला मुद्दा अपारंपरिक ऊर्जा स्रोत प्रदूषणकारी नाहीत, त्यातून कार्बन प्रदूषण होत नाही. पारंपरिक ऊर्जा स्रोत यामध्ये दुसरा मुद्दा आहे पारंपरिक ऊर्जा स्रोत पर्यावरण स्नेही नाहीत. अपारंपरिक ऊर्जा स्रोत यामध्ये दुसरा मुद्दा अपारंपरिक ऊर्जा स्रोत पर्यावरण स्नेही आहेत. पारंपरिक ऊर्जा स्रोत मध्ये तिसरा मुद्दा पारंपरिक ऊर्जा स्रोतातून तयार केलेली इंधने जास्त मूल्य असलेली आहेत. अपारंपरिक ऊर्जा स्रोत मध्ये तिसरा मुद्दा आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून तयार केलेल्या ऊर्जेचे मूल्य कमी असते. पारंपरिक ऊर्जा स्रोत यामध्ये चौथा मुद्दा पारंपरिक ऊर्जा स्रोत निर्मिती केंद्रासाठी कमी जागा लागते आणि त्यांचे व्यवस्थापन तुलनेने कमी खर्चात होते. अपारंपरिक ऊर्जा स्रोत यामध्ये चौथा मुद्दा आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोत निर्मिती केंद्रासाठी जास्त जागा लागते आणि त्यांचे व्यवस्थापन तुलनेने जास्त खर्चात होते. पारंपरिक ऊर्जा स्रोत मध्ये पाचवा मुद्दा आहे पारंपरिक ऊर्जा स्रोत अपुनर्नवीकरणीय आहेत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत यामध्ये पाचवा मुद्दा आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोत पुनर्नवीकरणीय आहेत. पारंपरिक ऊर्जा स्रोत यामध्ये सहावा मुद्दा आहे पारंपरिक ऊर्जा स्रोत पृथ्वीवर मर्यादित स्वरूपात आहेत, काही वर्षांनी ते संपुष्टात येतील. उदाहरण जीवाश्म इंधने, कोळसा, खनिज तेल, पेट्रोल, नैसर्गिक वायू. अपारंपरिक ऊर्जा स्रोत यामध्ये सहावा मुद्दा अपारंपरिक ऊर्जा स्रोत पृथ्वीवर अमर्यादित स्वरूपात आहेत, ते शाश्वत आहेत, त्यामुळे संपणार नाहीत. उदाहरण सौर ऊर्जा, पवन ऊर्जा. अशा प्रकारे पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत यामध्ये फरक स्पष्ट करता येतो. दुसरा फरक स्पष्ट करा आहे औष्णिक विद्युत निर्मिती आणि सौर औष्णिक विद्युत निर्मिती. उत्तर औष्णिक विद्युत निर्मिती यामध्ये पहिला मुद्दा आहे कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेली उष्णता ऊर्जा वापरून औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते. सौर औष्णिक विद्युत निर्मिती यामध्ये पहिला मुद्दा सूर्यकिरणांची उष्णता ऊर्जा वापरून सौर औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते. औष्णिक विद्युत निर्मिती यामध्ये दुसरा मुद्दा उष्णता निर्मितीसाठी कोळशाचे ज्वलन बॉयलरमध्ये केले जाते. सौर औष्णिक विद्युत निर्मिती यामध्ये दुसरा मुद्दा उष्णता निर्मितीसाठी सूर्यकिरणे परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरून सूर्याची उष्णता मनोऱ्यावरील एका शोषकावर केंद्रित केली जाते. औष्णिक विद्युत निर्मिती यामध्ये तिसरा मुद्दा ज्वलनाच्या उष्णतेने पाण्याचे रूपांतर उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेत होते. या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरते, त्यामुळे टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. सौर औष्णिक विद्युत निर्मिती यामध्ये तिसरा मुद्दा सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे रूपांतर वाफेत करून टर्बाईन आणि टर्बाईनद्वारे जनित्र फिरवले जाते व विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. औष्णिक विद्युत निर्मिती यामध्ये चौथा मुद्दा औष्णिक विद्युत निर्मिती प्रदूषणकारी आहे. सौर औष्णिक विद्युत निर्मिती यामध्ये चौथा मुद्दा सौर औष्णिक विद्युत निर्मिती प्रदूषणकारी नाही. औष्णिक विद्युत निर्मिती यामध्ये पाचवा मुद्दा औष्णिक विद्युत निर्मितीत वापरले जाणारे इंधन म्हणजे कोळसा याचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत. आणि सौर औष्णिक विद्युत निर्मिती यामध्ये पाचवा मुद्दा सौर औष्णिक विद्युत निर्मितीत वापरली जाणारी सौर ऊर्जा अमर्यादित आणि शाश्वत आहे. अशा प्रकारे औष्णिक विद्युत निर्मिती आणि सौर औष्णिक विद्युत निर्मिती यामध्ये फरक स्पष्ट करता येतो.
प्रश्न 7वा आहे, हरित ऊर्जा म्हणजे काय? कोणत्या ऊर्जा स्रोतास हरित ऊर्जा म्हणता येईल? का? का? हरित ऊर्जेची उदाहरणे द्या. उत्तर, जी ऊर्जा तयार करताना पर्यावरणीय समस्या उद्भवत नाहीत आणि ज्या ऊर्जेचे साठे शाश्वत आहेत, अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा असे म्हणतात. यालाच पर्यावरणस्नेही ऊर्जा असेही म्हटले जाते. या ऊर्जेला हरित ऊर्जा म्हटले जाते कारण ही पुनर्नवीकरणीय असते, प्रदूषणमुक्त असते, तिच्यापासून कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत. हरित ऊर्जेची उदाहरणे जलसाठ्यापासून निर्माण केलेली जलविद्युत, वाहत्या वाऱ्यापासून निर्मिलेली पवन ऊर्जा, सूर्यापासून मिळालेली सौर ऊर्जा आणि विद्युत निर्मिती, जैविक इंधनापासून तयार केलेली ऊर्जा. 8वा प्रश्न, खालील विधानाचे स्पष्टीकरण लिहा. त्यामध्ये अ आहे, जीवाश्म ऊर्जा हे हरित ऊर्जेचे उदाहरण आहे. उत्तर, पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू अशा जीवाश्म इंधनाच्या ज्वलनाच्या वेळी त्यापासून कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड यासारखे घातक प्रदूषणकारी वायू निर्माण होतात. तसेच त्यापासून कणरूप घनपदार्थ देखील वातावरणात सोडले जातात. या वायूमुळे आणि धुरातील कणांमुळे हवा प्रदूषण होऊन त्याचा मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतो. दम्यासारखे श्वसन संस्थेचे विकार होतात. जीवाश्म इंधने ही पुढील 100-200 वर्षात संपुष्टात येण्याचा धोका आहे. त्यामुळे जीवाश्म इंधन हे हरित ऊर्जेचे उदाहरण होऊ शकत नाही. त्यामध्येच दुसरा प्रश्न, आ, ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे. उत्तर, आधुनिक संस्कृतीमध्ये तंत्रज्ञान आणि विकास यासाठी ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे. मानवाला आवश्यक असणारी विविध रूपातील ऊर्जा मिळवण्यासाठी विविध ऊर्जा स्रोत सतत वापरले जातात. यातील बहुतेक ऊर्जा औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रातून मिळवली जात असे. यासाठी निरनिराळ्या इंधनाचा वापर केला जातो. जीवाश्म इंधने आणि कोळसा यांचे मर्यादित साठे आहेत. त्यांचा भरपूर प्रमाणात वापर केल्यामुळे ते साठे नष्ट होत आले आहेत. जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे प्रदूषण आणि हवामान बदल यासारखे घातक परिणाम होत आहेत. अणुऊर्जा निर्मिती देखील सहारक ठरू शकते. हरित ऊर्जेच्या दिशेने नव्या संशोधनाने जरी क्रांती केली तरी अफाट वाढणाऱ्या मानवी लोकसंख्येच्या गरजेसाठी ऊर्जा पुरी पडत नाही. म्हणून प्रत्येकाने जाणीवपूर्वक आणि काटकसरीने ऊर्जेचा वापर करणे महत्त्वाचे आहे. 9वा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये अ आहे, अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये घडणारी अणुविखंडन क्रिया कशी पूर्ण होते? उत्तर, अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये अणुभट्टीत युरेनियम 235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो. त्यामुळे त्याचे रूपांतर युरेनियम 236 या समस्थानिकात होते. युरेनियम 236 अत्यंत अस्थिर असते. त्यामुळे त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यात विभंजन होऊन 3 न्यूट्रॉन आणि 200 MeV इतकी ऊर्जा बाहेर पडते. अशाच प्रकारे अजून 3 अधिक युरेनियम म्हणजे 235 अणूंचे विभंजन करून ऊर्जा मुक्त होते. याही प्रक्रियेत निर्माण झालेले न्यूट्रॉन इतर युरेनियमच्या अणूंचे विभंजन करतात. अशा प्रकारे अणुविखंडन क्रिया पूर्ण होते. त्यामध्ये दुसरा प्रश्न आ, सौर पॅनेलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते? उत्तर, सौर पॅनेलची जोडणी करताना अनेक सौर विद्युत घट एकसर आणि समांतर पद्धतीने जोडले जातात. यातून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे सौर पॅनेल बनवण्यात येतात. ज्यावेळी 2 सौर घट एकसर पद्धतीने जोडले जातात तेव्हा दोन्ही घटांच्या विभवांतराची बेरीज होऊन एकूण विभवांतर मिळते, मात्र विद्युतधारेची बेरीज होत नाही. ज्यावेळी 2 सौर घट समांतर पद्धतीने जोडले जातात तेव्हा दोन्ही घटांच्या विद्युतधारांची बेरीज होते, मात्र विभवांतराची बेरीज होत नाही. अनेक सौर पॅनेल पुन्हा एकसर
आणि समांतर रीतीने जोडून पाहिजे तेवढी विद्युतधारा आणि विभवांतर मिळवता येते. अनेक सौर पॅनेल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग आणि अनेक स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर ॲरे तयार होतो. या प्रकारे सौर घटांपासून हवी तेवढी विद्युत शक्ती निर्माण करता येते. त्यामध्ये तिसरा प्रश्न ई, सौर ऊर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत? उत्तरामध्ये पहिले सौर ऊर्जेचे फायदे बघा. सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करीत असताना कुठल्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नाही. त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. ज्या प्रदेशात मुबलक सूर्यप्रकाश आहे तेथे हे तंत्रज्ञान सहज वापरता येते. सौर ऊर्जा ही हरित ऊर्जा अतिशय फायदेशीर आहे. दुसरं, सौर ऊर्जेच्या मर्यादा. सौर ऊर्जेची मर्यादा म्हणजे सूर्यप्रकाश फक्त दिवसाच उपलब्ध असल्याने सौर विद्युत घट फक्त दिवसाच विद्युत निर्मिती करू शकतात. तसेच पावसाळ्यात आणि ढगाळ वातावरणात या तंत्राची परिणामकारकता कमी होते. सौर घटापासून मिळणारी विद्युत शक्ती दिष्ट म्हणजे DC असते, तर घरातील बहुतेक उपकरणे प्रत्यावर्ती AC असतात. प्रश्न 10वा आहे, खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतरण स्पष्ट करा. यामध्ये पहिला आहे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपल्याला आकृती 5.3 चे निरीक्षण करून या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. तर या ठिकाणी आकृती दिली आहे. उत्तर, औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात वाफेवर चालणारे टर्बाईन वापरले जाते. येथे कोळशाचे ज्वलन केले जाते. त्यातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून बॉयलरमध्ये पाणी तापवतात. या पाण्यापासून उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची वाफ निर्माण होते, जिच्या शक्तीने टर्बाईन फिरतात. नंतर टर्बाईनला जोडलेली जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. याच वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करून ते बॉयलरकडे पाठवले जाते. अशा रीतीने औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात औष्णिक ऊर्जा गतीज ऊर्जेत, गतीज ऊर्जा यांत्रिक ऊर्जेत आणि यांत्रिक ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतरित होते. दुसरा आहे अणुविद्युत निर्मिती केंद्र. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपल्याला आकृती 5.5 चे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे. या ठिकाणी आकृती दिलेली आहे. उत्तर, अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये युरेनियम अथवा प्लुटोनियम सारख्या अणूंच्या अणुकेंद्रकाचे विखंडन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी करतात. अणूतील ऊर्जेचे रूपांतर प्रथम औष्णिक ऊर्जेत होते. औष्णिक ऊर्जेचे रूपांतर वाफेच्या गतीज ऊर्जेत होते. वाफेच्या गतीज ऊर्जेचे रूपांतर टर्बाईनच्या व जनित्राच्या गतीज ऊर्जेत आणि शेवटी जनित्राच्या गतीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. तिसरा आहे सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र. यासाठी या पाठामध्ये आकृती 5.14 दिली आहे. त्या आकृतीचे आपण निरीक्षण करून या प्रश्नाचे उत्तर लिहू शकतो. आकृती पहा. सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात सूर्यकिरणे परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरले जातात. येथे मनोऱ्यावरील एका शोषकावर सूर्यकिरणे केंद्रित केली जातात. यामुळे तिथे उष्णता निर्माण तयार होऊन तिच्या साह्याने पाण्याचे रूपांतर वाफेत होते. ही वाफ टर्बाईन फिरवते आणि टर्बाईनच्या गतीज ऊर्जेमुळे जनित्र फिरवले जाऊन विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. त्यानंतर आहे जलविद्युत निर्मिती केंद्र. यासाठी आपल्याला आकृती 5.7 चे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे. आकृतीचे निरीक्षण करा. उत्तर, वाहत्या पाण्यात गतीज ऊर्जा असते. साठवलेल्या पाण्यात स्थितीज ऊर्जा असते. जलविद्युत निर्मिती केंद्र धरणाच्या जवळ असते. धरणात साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिमान पाण्याद्वारे गतीज ऊर्जेत करण्यात येते. हे वाहते गतिमान पाणी पाईपद्वारे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या टर्बाईन पर्यंत आणतात. त्यातील गतीज ऊर्जेमुळे टर्बाईन फिरतात. त्यामुळे टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. अशा प्रकारे दिलेल्या विद्युत निर्मिती केंद्रात
टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतरण स्पष्ट करता येते. प्रश्न 11वा, शास्त्रीय कारणे लिहा. त्यामध्ये अ आहे आण्विक म्हणजेच अणु. ऊर्जा स्रोत हा सर्वात विस्तृत ऊर्जा स्रोत आहे. उत्तरामध्ये आपल्याला त्याचं शास्त्रीय कारण लिहायचं आहे. जगात केवळ 11% ऊर्जा ही आण्विक स्रोतापासून तयार केली जाते. भारतात तर केवळ 2% आण्विक ऊर्जेचा वापर होतो. आण्विक ऊर्जेमुळे काही प्रमाणात पर्यावरणाची हानी होऊ शकते. त्यापासून किरणोत्सर्गाचा धोका निर्माण होतो. आण्विक कचरा कोठे टाकायचा ही देखील मोठी समस्या होते. अणुभट्टीत अपघात झाल्यास खूप मोठ्या प्रमाणावर हानी होते. हे पूर्वी झालेल्या उदाहरणांवरून जाणलेले आहे. त्यामुळे आण्विक ऊर्जा स्रोत हा विस्तृत ऊर्जा स्रोत म्हणून वापरला जात नाही. त्यामध्ये दुसरा प्रश्न, विद्युत निर्मिती प्रकारानुसार टर्बाईनचा आराखडा ही वेगवेगळा असतो. उत्तर, जनित्र हे यंत्र विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर चालते. जनित्रातून विद्युत निर्मिती केली जाते. त्यासाठी जनित्र फिरवावे लागते. त्यासाठी टर्बाईनची आवश्यकता असते. टर्बाईन फिरवण्यासाठी निरनिराळे ऊर्जा स्रोत वापरण्यात येतात. विद्युत निर्मिती केंद्रानुसार टर्बाईन फिरवण्यासाठी त्या प्रकारच्या ऊर्जा स्रोत वापरला जातो. त्यामुळे प्रत्येक विद्युत निर्मिती केंद्रानुसार वापरल्या जाणाऱ्या टर्बाईनचा आराखडाही वेगवेगळा असतो. तिसरा प्रश्न, अणुऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते. उत्तर, अणुविभंजन ही साखळी प्रक्रिया असते. ही साखळी प्रक्रिया अणुऊर्जा केंद्रात नियंत्रित पद्धतीने घडवून आणली जाते. अभिक्रियेत तयार झालेला प्रत्येक न्यूट्रॉन 3 आणखीन युरेनियम U-235 अणूचे विखंडन करतो. जर या प्रक्रियेवर नियंत्रण करण्यात आले नाही तर अभिक्रियेत निर्माण झालेले अधिकाधिक न्यूट्रॉन्स व ऊर्जा अनियंत्रित पद्धतीत तयार होतील. काही अपघात घडू नयेत म्हणून अणुऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते. चौथा प्रश्न आहे, जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. उत्तर, जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा ह्या अनुक्रमे वाहते पाणी, सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने तयार केल्या जातात. हे ऊर्जा स्रोत म्हणजेच जलसाठा, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश शाश्वत आहे म्हणजेच कधीही न संपणारे आहेत. या उलट कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यांचे साठे मर्यादित असून अजून काही वर्षांनी ते संपुष्टात येतील. ते परत मिळवता येणार नाहीत. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या मात्र शाश्वत असल्याने परत मिळवता येतात, म्हणून त्यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्याने MW पासून MW पर्यंत ऊर्जा निर्मिती शक्य आहे. उत्तर, सौर विद्युत घट एकसर आणि समांतर पद्धतीने जोडून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे सौर पॅनेल बनवण्यात येतात. अनेक सौर पॅनेल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग बनवतात आणि तसेच स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर ॲरे बनतात. या प्रकारे सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्याने MW पासून MW पर्यंत ऊर्जा निर्मिती शक्य होते. प्रश्न 12वा, सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पनाचित्र तयार करा. हे संकल्पनाचित्र अशा प्रकारे आपल्याला तयार करता येते. प्रश्न 13वा, जलविद्युत निर्मितीची केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत किंवा नाहीत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर, जलविद्युत निर्मितीचे काही फायदे आहेत तर काही समस्या देखील आहेत. जलविद्युत केंद्रातून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही, कारण इथे कोणत्याही ज्वलनाची आवश्यकता नसते. वीज निर्मिती अखंडितपणे करता येते, कारण धरणात पुन्हा पुन्हा पावसामुळे पाणी भरले जाते. त्यामुळे वरकरणी जलविद्युत निर्मिती हे पर्यावरण स्नेही तंत्रज्ञान असावे असे वाटते. परंतु धरण बांधत असताना
धरणाच्या खाली जी जमीन जाते त्यामुळे अनेक गावे, शेते आणि स्थानिक लोक विस्थापित होतात. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. सुपीक जमीन, जंगले पाण्याखाली येऊ शकतात. त्यामुळे जैवविविधतेला मोठा धोका पोचतो. वाहत्या पाण्याचा प्रवाह अडवला जातो. त्यामुळे पाण्यातील सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पाण्याच्या दाबाखाली भूकंपाची शक्यता वाढते असेही म्हटले जाते. 14वा प्रश्न आहे, नामनिर्देशित आकृती काढा. सौर औष्णिक विद्युत केंद्रासाठी ऊर्जा रूपांतरण दर्शविणारी. उत्तर बघा, म्हणजेच ते आकृती आहे. सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तक, एकत्रित झालेल्या सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषण्यासाठी शोषक, वाफेवर चालणारे टर्बाइन, विद्युत ऊर्जा, विद्युत जनित्र. अशा प्रकारे सौर औष्णिक विद्युत केंद्रासाठी ऊर्जा रूपांतरण दर्शविणारी आकृती काढता येते. दुसरा आहे आ. एका सौर पॅनेलपासून 18 फी विभवांतर आणि 3 ए विद्युतधारा मिळते. 72 फी विभवांतर आणि 9 ए विद्युतधारा मिळवण्यासाठी सौर पॅनेल वापरून सौर ॲरे कशा प्रकारे बनवता येईल याची आकृती काढा. आकृतीत तुम्ही सौर पॅनेल दर्शविण्यासाठी विद्युत घटाचे चिन्ह वापरू शकता. उत्तर, दिलेले विभवांतर बरोबर 18 फी आणि विद्युतधारा बरोबर 3 ए, आवश्यकता असलेले विभवांतर बरोबर 72 फी आणि विद्युतधारा बरोबर 9 ए. सौर घटांची समांतर जोडणी केल्यास विभवांतराची बेरीज होत नाही, परंतु एकसर जोडणी केल्यास विभवांतराची बेरीज होते. सौर घटांच्या एकसर जोडणीत विद्युतधारेची बेरीज होत नाही, मात्र समांतर जोडणीत विद्युतधारेची बेरीज होते. म्हणून आकृती पुढील प्रमाणे काढता येते. अशा प्रकारे आपल्याला ही आकृती काढता येते. प्रश्न 15वा आहे, टिपा लिहा. त्यासाठी प्रश्न दिला आहे, विद्युत निर्मिती आणि पर्यावरण. उत्तर, खनिज किंवा जीवाश्म इंधने तसेच आण्विक इंधने वापरून केलेली विद्युत निर्मिती ही पर्यावरणास नेहमीच घातक ठरू शकते. या ऊर्जा स्रोतांचा वापर केल्यास पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतात. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून हवा प्रदूषण होते. इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून आरोग्यास हानिकारक असा कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. इतर विषारी वायू आणि घनरूप कण श्वसन संस्थेच्या निरनिराळ्या रोगांना आमंत्रण देतात. तसेच सर्व प्रक्रियातून तयार होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमुळे जागतिक तापमान वाढ व हवामान बदल होत आहे. तर नायट्रोजन डायऑक्साईडमुळे आम्लवर्षा निर्माण होते. हे सारे परिणाम पर्यावरणाची हानी करतात. जीवाश्म इंधने मर्यादित स्वरूपात आहेत आणि त्यांचे साठे तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागली आहेत. त्यांचा अधिकाधिक शोध घेताना पर्यावरणावर परिणाम आणि सागरी प्रदूषण होते. अणुऊर्जा निर्मितीत आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या निर्माण होते. तसेच अपघात खूप मोठ्या प्रमाणावर संहार करू शकतात. जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती, पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती आणि सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती अशा काही मार्गांनी विद्युत निर्मिती होऊ शकते. अशा प्रक्रिया पर्यावरणास हानी पोचवत नाहीत. अशा प्रकारे विद्युत निर्मिती आणि पर्यावरण यावर आपल्याला टीप लिहिता येते. अशा प्रकारे प्रकरण 5 हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अगदी सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.